महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होतोय। राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार आहे। घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठीच धोरण नाही असा ठपका कॅगने ठेवलाय। धुळ्यातील पालकमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तत्परता दाखवतात। हा या जिल्ह्यातला राज्यातला राजकीय दहशतवाद असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। खासदार संजय राऊतांनी राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीची पाहणी केली। खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,00,000 रुपयांची रोकड सापडली होती। भारतीय जनता पक्षाच्या आणखी 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा शनिवारी करण्यात आली। मात्र मुंबई अध्यक्ष कोण हा तिढा कायम आहे। त्यासंबंधीची घोषणा दिल्लीतनं होणार आहे। भाजपनं राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावं अखेर जाहीर केली आहेत। अंतर्गत मतभेद आणि स्थानिक वाद मिटवल्यानंतर भाजपनं ही नावं जाहीर केली। भाजपनं 2 आठवड्यांपूर्वी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या। मात्र उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी रखडलेली होती। गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केला। मी गद्दारांना पाडेन असं आव्हान घेऊन संजय राऊत हे विधानसभेच्या वेळी जळगावात आले होते। मात्र जळगावात त्यांना उमेदवारच सापडले नाहीत। जे सापडले त्यात त्यांची बोनी झाली नाही। त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा महारथी काय करणार असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला। तर राऊतांच्या आजूबाजूला असलेले सुद्धा उबाठामध्ये नाराज आहेत असं पाटील म्हणाले। अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती असणार आहे अशी घोषणा रवी राणांनी केली। तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे। अमरावती महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकवून भाजपचा महापौर बसवू असा निर्धार रवी राणांनी केला। चेंबूरमधील आरसीएफ पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं लायबेरिया देशातल्या प्रतिनिधींची भेट घेतली। यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यात आली। अमरावतीत राणा विरुद्ध खोडके यांचा वाद पुन्हा उफाळलाय। खोडकेंनी एवढी गुर्मी दाखवत दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिला। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देत असतात असा पलटवार संजय खोडकेंनी केला। अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहनं उपलब्ध करून देणार अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली। तर दुर्घटनेच्या अनुषंगानं सविस्तर अहवाल पुढील 8 दिवसातच द्यावा असे आदेश देण्यात आले। जून महिन्यामध्ये देशातील छोटी मोठी रेस्टॉरंट हॉटेल आणि ढाबा चालकांना दिलासा मिळणार आहे। तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 24 रुपयांनी कमी केले। देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 3,395 वरती पोहोचली आहे। तर गेल्या 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या 467 वरती पोहोचली आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं चिंतेत भर पडली। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेची भाडेवाढ आजपासून लागू होते। नवीन दर रचनेनुसार 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनंदिन पास 40 ऐवजी 70 रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत 120 ऐवजी 150 रुपयांना, तर मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना झालाय। त्यामुळे आजपासून पीएमपी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे। पावसाळ्यातील 2 महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदीला सोमवारपासून सुरुवात होते। या संदर्भात शासनानं आदेश जारी केले। त्यानुसार 2 जून ते 31 जुलै अशा 61 दिवसांच्या कालावधीत ही बंदी लागू राहील। हा कालावधी मासळीच्या प्रजननासाठी आवश्यक असल्यामुळे ही बंदी घातली जाते। त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। सामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी तेलाच्या आयात शुल्कात 10% कपात केली। त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे 10%नी घट होणार आहे। उल्हासनगरमध्ये मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली। मोबाईल डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या रागातनं मारहाण करण्यात आली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला।
भिवंडी शहरातील 3 बत्ती परिसरातील चक्क घरातनं मोबाईल लंपास करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात मालमत्ता विक्री झाली असून त्याद्वारे राज्य सरकारला 5,695 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्या 5 महिन्यांमध्ये मुंबईत 64,461 मालमत्तांची विक्री झाली. वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणापूर्वी म्हणजे ऑगस्टपर्यंत नव्या घरांच्या चाव्या दिल्या जातील. तसंच नव्या घरांमध्ये पाईप गॅस आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले. पावसात पाणी आत शिरल्यानं ठप्प झालेले भूमिगत मेट्रो 3चे आचार्य यात्रे चौक स्थानक 65 तासांनी सुरू झालं. सोमवारी सकाळी पाण्याखाली येऊन बंद पडलेलं हे स्थानक आता पूर्ववत सुरू झालंय. मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झालंय. वाहतूक पोलिसांसोबत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती पालिकेने दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ॲपचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी महामंडळाला लागलेलं शिफारशींचं दुष्टचक्र दूर होणार आहे. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे. याबाबत एसटीचेही फ्लेक्सीफेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभारंभ होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी दिवसातनं 220 विमानांची ये-जा होत होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलानं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी दिली. बेशिस्त वाहन पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या पुणेकरांवरती एआय कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाते. 4 दिवसात 347 बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. पहिल्या दिवशी 180 वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची 31 मे ही डेडलाईन संपली असून आता थेट पावसाळ्यानंतर अर्धवट कामं पूर्ण केली जाणार आहेत. या अर्धवट रस्त्यांच्या कामांमुळे पुढील 4 महिने मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. याअंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट हे ॲप विकसित करण्यात आलं असून नागरिकांना या ॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेल्वे गाड्यांपैकी एक असलेली डेक्कन क्वीन आज 96व्या वर्षात पदार्पण करते. 1930 सालापासून मुंबई पुणे दरम्यान सुरू झालेल्या या ट्रेननं 95 वर्षांचा इतिहास पूर्ण केलाय. स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली आहे. 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग आहे. मुंबई शहर तसंच उपनगर स्वच्छ राखण्यासोबतच मुंबईकर नागरिकांचं आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्यासाठी गुलाबी सेना काम करणार आहे. मुंबईत पावसामुळे नदी नाल्यातील गाळ पुन्हा त्याच ठिकाणी वाहून गेलाय. त्यातच जम्पिंग ग्राउंडवरती पाणी साचून दलदल झाल्यामुळे त्या ठिकाणी गाळ वाहून नेणारी वाहनं अडकून पडतायत. ही परिस्थिती लक्षात घेता गाळ टाकण्यासाठी मुंबई महापालिकेनं मुंब्रा डम्पिंगचा पर्याय निवडलाय. महाराष्ट्रात प्रतिव्यक्ती दररोज फक्त 347 ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचं समोर आलंय. ही उपलब्धता केवळ देशाच्या 471 ग्रॅम सरासरीपेक्षा कमी नाही. सिगारेट आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्यांचं देशात प्रमाण सातत्यानं वाढतंय. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे 18.3 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होतो. असं असतानाही देशात दररोज 6,500 नवे तरुण तंबाखूचं सेवन करण्यास सुरुवात होते. राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी महासंघात प्रवेश केला. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या हस्ते हा प्रवेश पार पडला. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील साकत इथे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालं. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नदीच्या पाण्यातनं वाट काढत पंचनामा करण्यासाठी जावं लागलं. चंद्रपुरात बसची वाट बघणाऱ्या प्रवाशाला लिफ्टच्या बहाण्यानं जंगलात नेऊन लुटण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडनं सोन्याच्या दागिन्यांचा मोबाईल आणि 1,28,000चा मुद्देमाल जप्त केला.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय, मात्र पावसामुळे भाजीपाल्याचं काहीसं नुकसान झालंय. परिणामी मुंबईत येणाऱ्या मालांची आवक घटल्यामुळे त्याच्या किमती वाढल्याचं भाजी विक्रेत्यांनी सांगितलं. दरम्यान या दरवाढीमुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट चांगलंच कोलमडलंय. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा खंडाळा परिसराला पर्यटकांची पहिली पसंती असते. आल्हाददायक वातावरणात गरम कणीस तसंच गुलाबी कलमी पेरूवर पर्यटक ताव मारून निसर्गाचा आनंद घेतात. यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुललंय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीवरती जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत. संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावलं. पुढील काळात कोण अधिकारी गावात आल्यास त्यांना काळं फासून त्यांची धिंड काढण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इथे एका 6 वर्षांच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला. ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेतल्यामुळे मुलीचा जीव वाचला. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जालन्यात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला. एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. यात एका लहान मुलासह महिला आणि बस चालकाचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील लोणी गावातील 80% ग्रामस्थांनी कृषीपूरक दुग्ध व्यवसायाची कास धरली आणि प्रगतीच्या दिशेनं गावची वाटचाल सुरू झाली. दुग्ध व्यवसायातून गावात आर्थिक संपन्नता कशी आणता येते याचं आदर्श उदाहरण लोणी गावानं उभं केलंय. अकोल्याच्या बाळापूर शेत शिवारात मान्सूनपूर्व मुसळधार पावसानं ज्वारी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. मान्सूनपूर्व पावसामुळे बाळापूर येथील गायकवाड या शेतकऱ्याचं स्वप्न मातीमोल झालं. 3 दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे ज्वारी उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. तळेगाव चाकण राष्ट्रीय मार्गावरती नवीन पूल सुरू झालाय, मात्र या पुलाच्या अरुंद पुलावरनं पादचाऱ्यांना चालणं धोकादायक ठरणार आहे. पुलावरती असलेल्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावं लागणार आहे. बदलापूर स्टेशन परिसरात सध्या सगळीकडे रानभाज्या बघायला मिळतात. या रानभाज्यांनी बदलापूरचा बाजार फुलून गेलाय. पावसाळ्यात आदिवासी बांधव भगिनींना या रानभाज्यांच्या विक्रीतनं रोजगार मिळतो. यंदा मे महिन्यात पावसाचा जोर बघायला मिळाल्यामुळे आदिवासी बांधवांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्या विकण्यासाठी बदलापूरच्या स्टेशन मार्केटमध्ये गर्दी केली आहे. भायखळ्यातील मफतलाल मिल ही गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. ती सुरू करण्यात यावी यासाठी मिल कामगारांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या मिलमध्ये विभागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, संपूर्ण प्रकरणात कामगारांची होणारी फसवणूक थांबावी, कामगारांचं हित रक्षण व्हावं आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, ही मिल कामगारांची मागणी आहे. यंदा बकरी ईद निमित्तानं मुंबईतील देवनार पशुवधगृहात बकरा मंडीला सुरुवात झाली आहे. कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या मंडीमध्ये बकऱ्या आणि मोबाईल चोरी होऊ नये, आगीसारखी दुर्घटना घडू नये याकरता पोलिसांबरोबर महानगरपालिकेनं जोरदार तयारी केली आहे. यंदा प्रथमच विशिष्ट रंगाचा होलोग्राम असलेला बारकोड पास आणि AI सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतोय. मुळशी तालुक्यात कोळवण खोऱ्यात कोळवण वाळणेला जोडणाऱ्या पुलाच्या खांबांचे दगड निखळलेत. पुलाला असलेले सर्व खांब निखळलेत. या खांबांवरती झाडं झुडपं वाढली. स्लॅब सुद्धा कमकुवत झालाय, त्यामुळे दुरुस्तीची मागणी करण्यात येते. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. तसा GR सरकारनं आठवड्याभरापूर्वी काढला, मात्र अद्यापही टोलनाक्यावरती इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली केली जाते. खालापूर टोलनाक्यावरील वसुलीचा हा व्हिडिओ हायकोर्टातील वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी शेअर केलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 5,000 क्विंटलची आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, पुणे बाजारात सर्वाधिक आवक झाली. गव्हाला 2 बाजार समित्या वगळता कमीत कमी 2200 रुपयांपासून ते 3400 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर अशा संस्थेतील इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इनहाऊस कोट्यातनं 10% जागा उपलब्ध असतील, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे. अखेर निर्णय मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा पालकांना दिलासा मिळाला आहे. इयत्ता 11वीच्या कॉलेज प्रवेशासाठी सरकारनं प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांसाठी मदत कक्ष सुरू केलेत, मात्र या कक्षांना मर्यादित अधिकार असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचे पुणे कार्यालयाकडून निराकरण होईपर्यंत वाट बघावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोय. आतापर्यंत मुंबईत 200 तर राज्यभरात 13,000 तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या सगळ्या तक्रारी 100% सोडवल्या जातील, असं शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितलं. FYच्या प्रवेशात दुसऱ्या यादीत वाढ झालेली दिसली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 80 ते 90% आतच कट ऑफ बघायला मिळतोय.
सोलापुरातील झडपी शाळेत मुलांना प्रवेश दिल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय जवळा ग्रामपंचायतीने घेतलाय. शाळेची पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडू नये म्हणून सरपंचांनी पुढाकार घेऊन हा अभिनव निर्णय घेतला. जिल्हा परिषदांच्या महिला आणि बाल कल्याण समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना तसंच महिला शिक्षकांना जुडो, कराटे, योग आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचं समुपदेशन करण्यात येणार आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास 12 जूनपासून शेकडो अतिरिक्त शिक्षक मुंबईत बेमुदत उपोषण करतील असा इशारा पुरोगामी शिक्षण संघटनेनं सरकारला पत्राद्वारे दिलाय. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट बघावी लागण्याची चिन्ह आहेत. मुंबईमध्ये यंदा मे महिन्यात पावसानं विक्रमी हजेरी लावली असून 1 ते 31 मे दरम्यान 881.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 107 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असून त्यामुळे जून पूर्वीचा मुसळधार पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला. मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं. मात्र मागच्या 2 दिवसात पावसानं उसंत घेतल्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेत. 1 जून 2024 पासून सुरू झालेल्या कोयना धरणाचे तांत्रिक जलवर्ष संपलेलं आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा 12 महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपल्यानंतर धरणात 23.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणांमध्ये मागील 18 दिवसात धरणातून सुमारे 1.5 टीएमसी पाण्याची घट झाली. मागील 20 दिवसात धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. कोल्हापुरात 4 दिवसांपासून पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्यानं वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होतीये. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीला बसलाय. पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे सुकवण्यासाठी ठेवलेले तीळ काळे पडले. त्यामुळे तिळाच्या उत्पादनात घट होणार आहे. शस्त्रसाठा प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर छोटा राजनला जामीन नाकारलाय. राजन सध्या दिल्लीतल्या तिहार कारागृहात बंदिस्त आहे. छोटा राजनच्या टोळीतील भरत नेपाळीनं मागवलेला पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, काडतुसं, सायलेन्सर असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला होता. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय. दरम्यान ही आत्महत्या नसून घातपात आहे असा दावा सुनीता देशमुख यांनी केला. या संदर्भात पोलीस अधीक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. टोरेस गैरव्यवहारात राज्यातील 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक करून 177 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी 4,35 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे ईडीच्या तपासात उघड झालंय. या प्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. शिक्षक मोहन आघाव यांनी कासले विरोधात तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीनुसार कासले यांनी सोशल मीडियावरनं लोकप्रतिनिधींबाबत अश्लील वक्तव्य केली आहेत. नांदेड शहरातील एका स्पा सेंटरमधनं 6 तरुणी आणि 4 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नांदेड पोलिसांनी ही कारवाई केली. या स्पा सेंटरमध्ये अवैध काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे एक बैलजोडी पालखी रथाला कर्नाटकातनं तर चौघडा गाडीसाठी एक बैलजोडी महाराष्ट्रातनं विकत घेण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी हिंदुस्थानची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी फेटाळून लावला. भारतानं आपल्या चुका ओळखल्या आणि तत्काळ तांत्रिक दुरुस्त्या केल्या. कोणत्याही युद्धात नुकसान होत असतंच, बिगर नुकसानीचे युद्ध होत नाही असं चौहान यांनी स्पष्ट केलं.
सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताला पुन्हा पोकळ धमकी दिली आहे. पाण्याला हत्यारासारखं वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तान सहन करणार नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. भारत-पाक सीमावर्तीय राज्यांमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये युद्धजन्य स्थितीत कशा प्रकारे अलर्ट राहता येईल याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. या ड्रिल दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आले. या मॉकड्रिलला ऑपरेशन शील्डचं नाव देण्यात आलं होतं. मणिपूरची राजधानी इम्फाळला मुसळधार पावसानं झोडपलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आलंय. मिझोरामच्या आईजोल भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असताना भूस्खलन झालं. या दुर्घटनेत अनेक घरांचं आणि वाहनांचं नुकसान झालं. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. मिझोराममध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालंय. भूस्खलनामुळे 5 घरं दरडीखाली दबली गेली. या भूस्खलनामुळे काही हॉटेलचं देखील नुकसान झालंय. आसामच्या कामरूप परिसरामध्ये भूस्खलन झालं. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. आसामच्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. आसामच्या श्रीभूमी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे लोकांचं घराबाहेर जाणं अवघड झालंय. सिक्कीमच्या सिंगताममध्ये मुसळधार पावसासह भूस्खलन झालं. डोंगर खचल्यामुळे परिसरात झालेल्या नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.